ठिकाणी आज हे टूल्स आहेत, इलेक्ट्रिकल टूल्स आहेत, याची आपण माहिती पाहू. इलेक्ट्रिकल टूल्स, त्याच्यामध्ये ह्या टूल्सचं नाव आहे कॉम्बिनेशन प्लाय. तर कॉम्बिनेशन प्लाय याला यासाठी म्हणतात की हे प्लायर जे आहे ते मल्टिपल काम करतात. या प्लायरमध्ये 2-4 कामं होऊ शकतात. बाकीचे जे प्लायर्स आहेत ते एकाच वस्तूसाठी काम येतात की बाबा हे काम करायचं त्यांनी पर्टिक्युलर तेच काम करायचं. पण हा असा एक प्लाय आहे की याची वापर आपण 2-3 प्रकारे करू शकतो. यामध्ये पहिला प्रकार असा आहे की आपण ही वायर तोडू शकतो, त्यानंतर ही तार तोडू शकतो. ठीक आहे, याद्वारे आपण एखादा नट काय करू शकतो, अशा पद्धतीनं ढिला करू शकतो, अशा पद्धतीनं फिट करू शकतो. अशा पद्धतीनं आपण काय करतोय, अँटी क्लॉकवाईज फिरवतोय. आणि ह्या पद्धतीनं आपण काय करतोय, क्लॉकवाईज फिरवतोय. बरोबर, क्लॉकवाईज फिरवतोय म्हणजे घट्ट करतो, अँटी क्लॉकवाईज फिरवतोय म्हणजे लूज करतो. हे एक काम झालं. बरोबर, त्यानंतर ह्यापासून वायर तोडू शकतो, ही तार तोडू शकतो. बरोबर, आणि याने एखादी वस्तू अशी ग्रीपने पकडू शकतो. या ठिकाणी जे ग्रीप दिसतात नाही, ग्रीपने एखादी वस्तू पकडून आपण स्कॅनरच्या साहाय्याने काम करू शकतो. त्या ठिकाणी सुद्धा हा सपोर्टिंग टूल्स म्हणून काम होऊ शकतो. म्हणजे असं पकडलं त्या साईडने, या ठिकाणी आपण असं फिरवतो, हे पण काम होऊ शकतं. बरोबर, आणि ह्या प्रकारे ह्या टूलच्या साहाय्याने आपण याचं इन्सुलेशन काढू शकतो. बरोबर, इन्सुलेशन काढल्यानंतर आपण अजून वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये आपण ते काम करू शकतो. तर सर्वप्रथम आपण हे बघायला पाहिजे की हे टूल्स वापरताना कसं वापरायचं, म्हणजे हे आपल्याला कळलं पाहिजे. हे टूल्स वापरताना त्याच्याकडे बघा तुम्ही की ह्या टूलची जी हा खोल बाजू जी आहे ती बाजू आपल्याकडे असली पाहिजे, आपल्याकडे असली पाहिजे. आणि ही बाजू जी आहे ती आपल्या दुसऱ्या बाजूला असली पाहिजे. असा प्लायर पकडायचा असतो. प्लायर पकडत असताना त्यामध्ये बघा, असा प्लायर पकडत असताना हे 2 बोट इकडे, हे बोट इकडे आणि हे बोट मधात टाकायचे. बरोबर, तर आपल्याला ह्या टूल्सचं हँडलिंग व्यवस्थित करता येतं. आता मी तुम्हाला दाखवतो याचं हँडलिंग कसं करतो. हा बघा, सहज आपल्याला काय करता येतो, बंद करता येतो, ओपन करता येतो, बंद करता येतो, ओपन करता येतो. त्या बोटाच्या सहाय्याने आपल्याला त्याला कसं बंद आणि चालू करता येतं. आता या प्रकारे आपण एक प्रकार बघूया याच्यामध्ये. याद्वारे आपण काय करूया, ह्या तारेला काय करूया, तोडून बघूया. काय करूया, तोडून बघूया. आता ह्या ठिकाणी ही जी बाजू आहे ती पलीकडच्या बाजूला असल्यामुळं आपण जर इन्सुलेशन याला तोडायला गेलो, या ठिकाणी असं तोडायला गेलो तर ते काय करेल, लवकर तुटून जाईल. काय करून जाईल, लवकर तुटून जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी तुटला, हा लगेच कट झाला. बरोबर, पण हेच जर प्लाय तुम्ही असा उलटा धरला तर ते सहजासहजी कट होणार नाही. हे त्याच्यामध्ये एक टूलचा उपयोग आहे. नंतर दुसरा उपयोग तुम्हाला सांगितला आहे, दुसऱ्या प्लायरची धार याला चांगली आहे, त्याप्रमाणे आपण ही दुसरी वायर आपण या ठिकाणी कट करणार आहोत. कट करत असताना बघा, ही वायर याच्यामध्ये बरोबर काय करायची, आपल्याला फसवायची. या ठिकाणी ही फसली, ही वायर आपल्याला काय करायची, कट करायची. कट करताना बघा, लगेच ही वायर कट होती, जी याची वायर आहे कट झाली. म्हणजे हा काम याच्याने सुद्धा झाला तुमचा. नंतर त्याच्यानंतर काय होतं की ही जी वायर आहे या प्रकारे याचा आपण काय करू शकतो, याला क्रॉस अँगल करून एक प्रकारे थोडंसं चारी बाजूने काय करू शकतो, असं हे करून या ठिकाणी याचं इन्सुलेशन काढू शकतो. इन्सुलेशन काढायला तुम्हाला या पद्धतीनं थोडंसं याला वायरला हे करावं लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, याचं इन्सुलेशन काढावं लागेल. इन्सुलेशन काढताना हा भाग बघा, एक भाग काढलेला आहे, त्याचा दुसरा भाग सुद्धा असा आपण याच्यानं काढू शकतो. आपल्याकडे जेव्हा स्ट्रिपर नसतं त्यावेळेस आपण ह्या पद्धतीनं सुद्धा ह्या प्लायरचा उपयोग करू शकतो. इकडचं टोक अजून थोडंसं आपण बाजूला घ्यायचं. काळजी घ्यायची की त्यामध्ये जी तार आहे ती तारला काही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. ते काढत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, याचं इन्सुलेशन काढू शकतो. ओके, इन्सुलेशन काढल्यानंतर याच्यामध्ये किती तार आहे, 3 तारा जे आहेत याला आपल्याला काय करायचं, एकत्र करायचं. एकत्र करूनच आपण याला काय करू शकतो, एखाद्या होल्डर टर्मिनलला किंवा सॉकेटच्या टर्मिनलला किंवा स्विचच्या टर्मिनलला जोडू शकतो. बरोबर, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या तिघांना काय करावं लागेल, असं पकडावं लागेल
या बाजूने प्लायरची पोझिशन बघायची त्या पद्धतीने. असं हे काय करायचं, याला काय करायचं, पीळ मारायची. काय करायची, पीळ मारायची. पीळ मारल्यानंतर इथे समोरचं टोक असं पकडायचं आणि अशी पीळ मारायची. ही पीळ तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. परंतु काय होतं माहिती आहे का, आपण जर असं बघायला गेलो तर आपल्याला एवढी जी तार आहे ही आपल्या काही टर्मिनलला बसवण्यासारखी नाही. आपल्याला फक्त छोटीशी तार लागते. एवढीच तार आपल्याला काय करायचं, टर्मिनलला बसवायची. स्विच असो, सॉकेट असो, जे काही एका होल्डिंगचं टर्मिनल असो, ते शिल्लक राहिलेली काय काय केलं त्याच्यामध्ये कट करायचं. तर आपल्याला माहिती आहे एक अंदाज घ्यायचा. जसं तुम्ही काम कराल त्यानुसार तुम्हाला त्याचा अंदाज येईलच. ठीक आहे, त्यानुसार काय करायचं, या ठिकाणी ही तार आहे ना या ठिकाणी फक्त एवढीच आपल्याला टर्मिनलमध्ये तार बसवायची असते. हा सुद्धा एक कॉम्बिनेशन प्लायरचा उपयोग आहे. म्हणून ते आपण कॉम्बिनेशन प्लायरला कॉम्बिनेशन प्लायर म्हणजे हा कॉम्बिनेशन प्लायर का म्हणतो, कारण की नुसता प्लायर म्हणून कॉम्बिनेशन प्लायर कारण की हा अनेक कामं करतो. ओके.